चला तर मग आज बनवूया स्पायसी सोयाबीन करी. त्याच्यासाठी मी घेतलेले आहे 1 वाटी सोयाबीन. 1 वाटी सोयाबीन घेतली. त्याच्यानंतर ते आपण टाकूया गरम पाण्यामध्ये. मी गरम पाणी ठेवलं होतं आधीच. त्याच्यामध्ये मीठ थोडंसं मिक्स करून त्याच्यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं ठेवून द्यायचे. त्याच्यानंतर आपण मसाला तयार करूया. त्याच्यामध्ये कांदा आपण लालसर भाजून घ्यायचा आहे. चांगला लालसर भाजून घ्यायचा आहे. लालसर भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 3 ते 4 अद्रकचे तुकडे टाकून घ्यायचे आहे. ते पण थोडं भाजून घ्यायचे आहे 2 ते 3 मिनटं. त्याच्यानंतर त्यात भाजून घेतल्यानंतर अद्रकला खूप छान सुगंध येतो. भाजून झाल्यानंतर अद्रक आणि कांदा काढून घ्यायचा. त्याच याच्यामध्ये खोबरं पण टाकून घ्यायचं आहे. खोबरं पण चांगलं लालसर काळसर असं भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजून झालं आहे ते पण आपण काढून घेऊया. आता मिक्सरमध्ये जे आपण मसाले जे भाजून घेतलेले आहेत, खोबरं, अद्रक आणि कांदा, त्याच्यामध्ये लसूण, जिरे आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून बारीक एकदम पेस्ट करून घ्यायची आहे. बारीक पेस्ट झाली. आता आपण भाजीची तयारी करूया. तुम्हाला जसं हवं तेवढं तेल टाकू शकता. त्याच्यामध्ये जे आपण बारीक केलेले मसाले आहेत ते आपण पूर्ण त्याच्यामध्ये तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत. चांगलं फिरवून घ्यायचं आहे, खाली डागलं नाही पाहिजे. चांगलं लालसर भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतरच आपण आपले जे तिखट मीठ जे मसाले असतात ते टाकून घेऊ. बघा इथे चांगलं भाजून घेतलं, तेल पण सुटलेलं आहे मसाल्याला. आता आपण चटणी, हळद आणि मीठ, धने पावडर हे सर्व टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून झाल्यानंतर जे आपण मसाले जे काढले होते मिक्सरच्या भांड्यामध्ये, त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते पण त्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं, म्हणजे चांगलं भाजलं जातं आणि तेल जे आहे ते वर येतं. चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यावरती आपण 2 ते 3 मिनिट झाकण ठेवायचं आहे. त्याच्यानंतर जे आपण सोयाबीन वड्या जे टाकल्या होत्या गरम पाण्यामध्ये, ते आपण पूर्ण दाबून त्याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे. चांगलं प्रेस करायचं आहे, नाहीतर ते एकदम लुसलुशीत होतात. बघा हे मसाला मस्त भाजला गेलेला आहे. बघा तेल कसं वर आलेलं आहे. त्याच्यामध्ये ते सोयाबीन वड्या आपण टाकून घेऊ आणि मिक्स करून घेऊ. चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. जेवढं तुम्हाला करी लागत असेल, पाणी लागत असेल तेवढं टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर वरती आपण कोथिंबीर टाकून घेऊ. चिरलेली कोथिंबीर आहे ते टाकून घेऊ आणि 2 ते 3 उकळ्या आल्यानंतर ते